श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, अंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाका ज्याने आपल्याला आनंद, पैसा, सुख, समाधान परत मिळतील, आपले भाग्य उजळेल। खूप सोपा उपाय आहे। या उपायाने आपल्या घरात एक सकारात्मक ऊर्जा येईल। सर्व काही नकारात्मक ऊर्जा असेल तर त्याही दूर होतील। आपण सकाळी उठल्यानंतर अंघोळ करताना त्या अंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू। काही दिवसातच याचा अनुभव तुम्हाला कळेल। तुम्हाला फरक दिसून येईल। तुमच्या घरातील सर्व अडचणी दूर होतील। तुम्ही धनधान्य, आरोग्य आणि ऐश्वर्याने संपन्न राहाल। खूप वेळा असे सांगितले होते की आपले नशीब, आपले भाग्य आपली साथ देत नाही। आपण खूप वेळा मेहनत करतो, परंतु आपल्याकडे म्हणावे एवढे धन, पैसा येत नाही आणि आला तरी कोणत्या ना कोणत्या मार्गाने निघून जातो, खर्च होतो। या सर्वांवर ज्योतिषशास्त्रात सांगितलेला उपाय आपण नक्की करा। तो उपाय कोणता आहे हे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। हा उपाय केवळ धनसंबंधी समस्येसोबतच आपल्या कुंडलीतील काही दोष असतील तर तेही दूर करतात। आपल्या घरात माता लक्ष्मी यावी, तिचे स्थायी निरंतर वास राहावे असे प्रत्येकाला वाटते। लक्ष्मी म्हणजेच धन आणि आपल्यासाठी धन, पैसा हे उपयुक्त आहे। आपल्या भौतिक गरजा या पैशानेच पूर्ण होतात। अभ्यंग स्नानाच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाका ज्याने आपल्याला आनंद, पैसा, सुख, समाधान परत मिळतील, आपले भाग्य उजळेल। खूप सोपा उपाय आहे। या उपायाने आपल्या घरात एक सकारात्मक ऊर्जा येईल। सर्व काही नकारात्मक ऊर्जा असेल तर त्याही दूर होतील। आपण सकाळी अंघोळीच्या पाण्यात हिरव्या वेलदोड्याचे बिया टाकायच्या आहेत। वेलदोडा घेऊन त्याचे बी व टरफल आपण पाण्यात टाकून त्या पाण्याने अंघोळ करायचे आहे। तुम्ही न फोडता जरी तो पाण्यात टाकला व त्या पाण्याने अंघोळ केली तरी चालेल। राहिलेला वेलदोडा काढून आपण दुसऱ्या दिवशी देखील वापरू शकता। तुम्हाला शक्य असेल तर दररोज एकच वापरा किंवा दररोज एक फोडून वापरली तरी चालेल। या उपायाने नक्की फरक जाणवेल। अभ्यंग स्नान आपल्या शरीराची स्वच्छता राखते। ते तणाव कमी करून मानसिक आरोग्याला चांगले ठेवते, त्वचेला पोषण देते। चला तर बघूयात लोककथा। विशिष्ट वस्तू। काही लोक अंघोळीच्या पाण्यात सिक्के, फुले किंवा धान्य टाकतात। धनप्राप्ती। असे मानले जाते की हे धनप्राप्तीसाठी शुभ असते। सकारात्मक ऊर्जा। यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते असेही काही जण मानतात। वास्तविकता। काही शास्त्रीय पुरावा नाही। या पद्धतीच्या पक्षात कोणताही शास्त्रीय पुरावा नाही। मनोवैज्ञानिक प्रभाव। कदाचित या पद्धतीचा मनोवैज्ञानिक प्रभाव असू शकतो। जेव्हा आपण काही विशिष्ट कृती करतो तेव्हा आपल्या मनात सकारात्मक विचार येतात आणि हे आपल्या आत्मविश्वासावर सकारात्मक प्रभाव टाकू शकतो। कर्म आणि मेहनत। धनप्राप्तीसाठी कर्म आणि मेहनत महत्त्वाची असते। निष्कर्ष। अभ्यंग स्नान आपल्या शरीरासाठी चांगले असते, पण धनप्राप्तीसाठी कोणत्याही विशिष्ट वस्तू टाकण्यापेक्षा आपल्या कर्म आणि मेहनतीवर भर द्यावा। सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास हे यशासाठी महत्त्वाचे घटक आहेत। जर तुम्हाला धनप्राप्तीसाठी काही उपाय करायचे असतील तर नियमित व्यायाम आपल्या शरीरासाठी चांगला आहे। योग आणि ध्यान मानसिक आरोग्यासाठी चांगले। सकारात्मक विचार आपला आत्मविश्वास वाढवतात। नवीन कौशल्य शिका, आपल्या करिअरला गती देतात। व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।